भाजीला काय नाही, चला मग काय तर बनवूया. मग कांदा चिरून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो चिरून घ्यायचं, कोथिंबीर चिरून घ्यायची आणि लसूण सोलून लसूण पण खलबत्त्यात चेचून घ्यायचा आणि भाजके शेंगदाणे घ्यायचे, त्याचा पाला पूर्ण काढून पाकडून घ्यायचा, त्याला खलबत्त्यात चेचून घ्यायचं. आरड बोबडे शेंगदाणे मिक्सरला बारीक करायचे नाहीत, लय बी चांगलं लागत नाही भाजी. मग लय मोठे पण नाही लय बारीक पण नाही, मध्यम भारी लागते बरं का भाजी. एकदा करून पहा. भाजीला काय नसेल ना, शेंगदाण्याची भाजी करून खावा. कढई तापायला ठेवायची, तेल तापलं की जिरं मोहरी टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. एका टमाट्याच्या तुकड्याला बघा किती घाई झाली तेलात जायची, मग कसा पडलाय बघा. त्या लसूण टाकायचा, ते चांगला तळला की लगेचच मग कांदा टाकून घ्यायचा. कांदा भाजून घ्यायचा चांगला. कांदा भाजला की टोमॅटो टाकून घ्यायचं. ते भाजल्यानंतर चांगलं की धने पावडर टाकायची, हिंग थोडंसं टाकायचं असेल तर, नसलं तर राहू द्या. तांबडी चटणी आणि काळं तिखट थोडं टाकून मिक्स करून ते हलवून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी ओतायचं, मीठ टाकायचं अर्धा ग्लासभर. उकळी आली की ते शेंगदाणे कुटले होते ते त्यात टाकून चांगलं हलवून 5 मिनटं वाफलू द्यायचं. भारी लागते बरं का भाजी, एकदा करून पहा. काय भाजीला नसेल तर ही भाजी खावा, भाकरीसोबत तर मस्त लागते. कोथिंबीर टाका वरून आणि खायला घ्या.